कसा असतो हो? काळा कावळा कोण म्हणलं? रामायणात काळा कावळा नाही, ज्ञानेश्वरीत काळा कावळा नाही, गाथ्यात काळा कावळा नाही, कावळे पांढरे सुद्धा असतात. मग कावळा म्हणतात कुणाला? एकेका वाक्य सांगतो. सप्ताह किती चांगला झाला हे अजिबात न पाहता सप्त्यात काय चुकलं एवढं जो पाहतो त्याला कावळा म्हणतात. काय चुकलं एवढंच पाहतो त्याला कावळा म्हणतात. बैल किती चांगला आहे हे अजिबात पाहणार नाही, त्याचं ढोपर कुठं फुटेल एवढंच जो पाहतो त्याला कावळा म्हणतात. आणखी सांगू का? ज्ञानोबराच्या भाषेत ज्ञानोबरा म्हणतात निंब निंबोळी आला तो कावळ्या सुकावू झाला. आंबा पाडायला लागला की ज्याच्या तोंडाची चव जाते आणि निंबोळ्या पिकल्या की ज्याच्या तोंडाला चव येते त्याला कावळा म्हणतात. नाही कळालं? आणखी सोपं सांगतो, आणखी सोपं करतो मी जरा. कळू सर तुम्ही माना आलू सर, मी पुढे जातच नाही, सगळ्यांचे मान आलू सर. ऐका, सप्ताह बसला की ज्याच्या तोंडाची चव जाते त्याला कावळा म्हणतात. कधी जाईन तर जाऊ बापा ही कटकट. ही कटकट आहे का? आव जळ माझे कर्म वाया गेली कटकट. ही कटकट कमावण्याचं गमावण्याचं साधन मंडप आहे. ऐका, पण सप्ताह बसल्यावर तोंडाची चव जाते त्याला कावळा म्हणतात. आणि माफी मागून बोलतो, आजकाल तुमच्या माझ्या समाजामध्ये मारा कावळे वाढायला लागले. मी माफी मागून बोलतो बरं का. तुम्हाला राग आला येऊ द्या, तुम्ही करून करून काय करणार आहे? पुढच्या वर्षी बोलवणार नाही. भिकाऱ्याला काय किती काय गाव आहे आणि आम्हाला त्याची चिंता अजिबात नाही, अजिबात चिंता. का चिंता नाही त्याचं कारण सांगतो बरं का. स्वाभिमानानं सांगतो, अभिमानानं नाही. आमच्या महाराजांना, नवले महाराजाला माहिती आहे, जगदीश महाराजांना माहिती आहे, मी स्वतः एम इंग्लिश आहे, बायको BSc मिळते. दादा कोरोना जर 1 वर्ष असताना आणखी तर कीर्तनच करायचं काम नव्हतं पडत. फक्त 1 वर्ष कोरोना पाहिजे होता. त्या 2 वर्ष कोरोनाच्या काळात आम्ही दोघा नवरा बायकोन मस्त ट्युशन घेतले. घर परत जाऊन 3 एकर वर घेतलं भाऊ. पैसे कमवण्याकरता लय अक्कल दिली. त्यामुळे हे करायचं काम नाही, त्यामुळे बंद पडलं तरी चालत. त्याच्याशी मला सुखदुःख नाही, मी खरंच सांगणार. ऐका काय सांगतो मी, काय सांगत होतो? कावळा. कशाला कावळा म्हणता एवढे वाढले? जर बौद्ध धर्माचा भिक्खू जर बौद्ध वाड्यामध्ये जर गेला तर बिचारे माझे बौद्ध बांधव भले त्याला वाढणार नाही पण त्याची निंदा करणार. जर मुस्लिम समाजाचा मौलाना जर मुस्लिम समाजाच्या आळीमध्ये गेला तर भले ते लोक त्या फकीराला काही वाढणार नाही पण त्याची निंदा करणार नाही. पण आमची औलाद इतकी विचित्र आहे, जर आमचा एखादा वारकरी दिसला निघले वाटतं सप्त्यावर. हे परिणाम कशाचा आहे? हा कावळे वाढल्याचा परिणाम. हे समाजात कावळे वाढायला लागले. बरं एवढं काही सुखदुःख नाही, कधी विचार करत नाही. देळगाव राजाच्या बाजारच्या दिवशी आम्ही तिथून चाललो होतो. एका बानं ट्रकभर म्हशी आणल्या होत्या विकायला. काय आणलं होते कायला? ट्रकभर म्हशी. मी विचार केला म्हशी ट्रकाने यायला लागल्या. जर म्हशी जर 16 टायरच्या गाडीत हिंडत असतील तर महाराजांनी 4 चाकीच्या गाडीत फिरणं काय वाईट आहे? म्हशीपेक्षा हलकट आहे का मी? म्हशी आता ट्रकाने जायला लागल्या पण आम्हाला ते सहन होत नाही. आमचा का साधू वेगळ्या मार्गाने थोडा बरं चाललं. मी नारदाच्या गाडीवरून सांगतोय, मी 4थी गाडी आहे पण अजून 1 रुपया सुद्धा मी गाडीला दिला आणि 4ही फुटाचे आहेत. ही माझ्या बारामतीची कृपा. गेलो बारामतीला, मी कार्यक्रमाला गेलो की मला गाडी आलीच समजायची. मला देतात ते लोक, फुकट गाडी भेटते. पण गावात, आमच्या गावात 3 माणसाच्या मानामोड्या, 3 माणसाच्या मानामोड्या ही गाडी आणली तवा. तसंच सगळ्या चर्चा काहीच नव्हतं बा. राहायला घर नव्हतं, घर झालं, वावर झालं. अरे हो हे सगळं झालं पण मला सांगा ना, आम्ही काय कुणाचे खातो रे? आमचा बाबा माशी देतो रे. बर तो मला सांगा, घोडा हरभरा खातो गुणानं का गुणानं? बोला बोला. मग जर घोडा हरभरा गुणानं खात असत तर गध्यान का करणार आहोत? पण हे उगच काय नव्हतं तुमचं बरं आहे वा साधू लोकांचं.
पण ऐका, महाराज याला कावळा म्हणतात. याला काय म्हणतात? कावळा म्हणतात. भोकरदन तालुक्यात एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. असा प्रसंग होता. वातावरण थोडं खराब होतं, लाईट गेलेली होती, जनरेटर सुरू होतं, कीर्तन त्या ठिकाणी संपलं आणि मी गेटच्या बाहेर पडणार. गेटवर 4-5 कावळे उभे होते. एक कावळाने बरं झालं गाड्या लाईट मोठा लावला होता, नाही तर बुवा ओळखूच नसता आला, एवढा काळा होता. आता सांगा काय गरज आहे का बुवा? काळा असाव गोरा असाव याच्या गरज आहे का? तो काय बोलतो याची गरज आहे? पण तो कावळा काय म्हणे, हे काळा होता. दुसरा म्हणे अरे काळा होता पण चांगला असा बंबूच्या बंबू नव्हता. तिसरा म्हणे अरे शरीराने चांगला नव्हता गड्या पण बोलायचं लय जोऱ्यानं. चौथाने बोलणार नाही तो काय गण बापाच्या मता खातात ना. याला कावळा म्हणतात. आणि असे कावळे महाराज म्हणता या कावळ्या करता सुद्धा जो निर्माण करतो तो देव आहे. आणि अशा कावळ्यांना खोटा म्हणतात. म्हणजे खरा पक्षी त्या ठिकाणी जटायू आहे तर खोटा पक्षी कावळा आहे. चला तसं जगामध्ये काही खरे साधू आहे आणि काही खोटे साधू आहे. मग आम्हाला खऱ्या साधूची आणि खोट्या साधूची ओळख का करायची याच्याकरता एक दृष्टांत सांगतो पहा. तो दृष्टांत कळाला की कीर्तन संपलं आणि अख्खा अभंग कळाला. ऐका, एकदा एक राजा शिकारीसाठी वनात चालला. आता राजा चाले तेथे वैभव सांगा ते नियम आहे तुकोबऱ्या सांगता. राजा शिकारीसाठी वनात गेला, सोबत त्याचं सैन्य होतं. पण दुर्दैवानं शिकार तर मिळाली नाही. पण सगळ्याची चुकाचूक झाली. सैन्य एका दिशेला गेलं, प्रधान एका दिशेला गेला, राजा एका दिशेला गेला. ओरडा ओरड केली पण कुणाचा आवाज कुणाला यायला तयार नाही. शेवटी काय करावं म्हणून तिघांनी विचार केला की चला आपण आता कुठं जाऊ, राजवाड्याकडे जाऊ. राजवाड्या गेल्याशिवाय भेटी होत नाही. सूर्य अस्तमानाला चालला होता आणि शिपाई एका रस्त्यानं राजवाड्याच्या दिशेने निघाले. सुंदर पिंपळाचं झाड होतं आणि पिंपळाच्या झाडाखाली एका ओठ्यावर एक आंधळ व्यक्ती बसली होती. दोन्ही डोळ्यानं आंधळे, जन्मजात आंधळे व्यक्ती होते. आणि शिपाई तिथून चालल्यानंतर त्या शिपायाने त्या आंधळ्याकडे पाहायला विचारलं, हे आंधळ्या काय म्हणतो खबर का? हे आंधळ्या, अरे आमचे काही माणसं चुकलेत, तुला जाताना दिसलेत का? कोणाला विचारतात? आंधळ्याला विचारतात. जाताना तुला कोण दिसलं का? आंधळ्यानं कपाळ हाणून घेतलं, सांगितलं बाबा मी जन्मजात आंधळा आहे, कोणी आलं गेलेलं मला दिसत नाही. शिपाई निघून गेले. त्याच्या पाठीमागून महाराज पुन्हा एक व्यक्ती आला. थोडशी त्याच्या वाणी थोडी नम्रता होते. आवाज दिला, ओ आंधळे बाबा आमचे काही माणसं चुकलेत हो, इथून जाताना तुम्हाला जाणवलेत का? काय म्हटलं तू? ओ आंधळे बाबा काही माणसं तुम्हाला जाणवलेत का? त्यानं सांगितलं हो बाबा काही लोक इथून गेले. जर तू डाव्या हातानं 20 मिनिट वेगानं चालत गेला तर कदाचित तुमच्या भेटी होऊ शकतात. तो व्यक्ती म्हणजे तो प्रधानही निघून गेला. आणि त्याच्यानंतर तिथं राजा आला. राजाला बुडत्याला काडीचा आधार. त्यानं पाहिलं कोणतरी व्यक्ती बसलेला आहे, जवळ गेला. महाराज त्या ठिकाणी वयस्कर आहे, पायावर मस्तक टेकवलं, नमस्कार केला, विचारलं बाबा तुमची तब्येत बरी आहे? सांगितलं बरं आहे. म्हणे मम्मची व्यवस्था? म्हणे सगळी टाकाटक आहे, सगळी व्यवस्थित आहे. आणि मग हळूच विचारलं बाबा आमचे काही माणसं चुकलेत हो, इथून जाताना तुम्हाला जाणवलेत का? आंधळे बाबांनी उत्तर दिलं हो बाबा सर्वप्रथम तुझे शिपाई गेले, त्यानंतर तुझा प्रधान गेला आणि राजा आता तू चालला. जर 30 मिनिट वेगानं डाव्या हातानं चालत गेला तर 100% तुमच्या भेटी होऊ शकतात. महाराज राजानं उत्तर ऐकलं पण राजा तिथून निघाला नाही. तुमच्या माझ्यासारखा असता निघून गेला असता. राजानं जरा असा हात लावून पाहिले, नक्की आंधळे आहे का? कारण जगामध्ये काही झालेले आंधळे, काही केलेले आंधळे, काही होणारे आंधळे आणि काही सहज आंधळे. हो ना? सहज मी आंधळा
झालेले आंधळे. महाराज त्या ठिकाणी आता मी जेवायला बसलो होतो आणि एक मनुष्य तिथून चालला. त्याने का जेवण चालले का? आता आम्ही काय काय गोट्याकडे होतो का? आपलं काय चाललं होतं? जेवण. तो माणूस काय विचारतो? जेवण चालले. आता का गोट्या जेवण दिसतंय तुम्हाला, पण तरी विचारतो मला सांगा सहज आंधळा आहे का झालेला आंधळा आहे? डोळे असून आंधळा आहे हा झालेला आंधळा आहे. आणि काही केलेले आंधळे त्यांना सगळं दिसतं पण त्यांना काही दिसत नाही. त्यांना सगळं दिसतं पण त्यांना काही दिसत नाही. फटकन सासूला लात मारतात आणि मग म्हणतात तुम्ही एक आत्या नाही दोघोडे. आत्या तुम्ही आहे का? लात मारली आणि मग विचारता आत्या तुम्ही आहे का? मला सांगायला दिसलं नाही का? दिसल्यावर आणली. तुमच्या गावात नाही आणत म्हणा कोणी. या गावात चांगल्या आहेत सगळ्या आणि हानू पण नाही बरं का. हानू पण नाही. कधी मध्ये आपलं अंधार पण करा एखाद्या वेळेस हानी नाही पण करू नये महाराज. पण तसे हा कोणता आंधळा आहे? पण हा जन्मजात आंधळा होता. आणि हळूच विचारलं बाबा तुम्ही तर आंधळे नाही. आणि मग जर तुम्ही आंधळे खरे आंधळे असाल, खरे आंधळे तुम्ही या मग समोर गेलेले शिपाई होते, त्यानंतर गेलेला प्रधान होता आणि मी राजा आहे हे तुम्ही ओळखलं कसं? विठ्ठल आता उत्तर आहे का आंधळे बाबा सांगितलं आमच्या गावात म्हणे राजा माझं गाव रोहना आहे. काय म्हणतो ते आंधळ? माझं गाव रोहना आहे आणि त्या रोहण्यामध्ये 2 सप्ते होतात. काय म्हणतो? 2 सप्ते होतात आणि त्या दोन्ही सप्ताहामध्ये कधी ज्ञानेश्वरी पारायण असतं, कधी गाथा भजन असतं, दररोज हरिपाठ कीर्तन असतं. मला दिसत नाही पण मी पारायणाच्या मंडपामध्ये जाऊन बसेल असतो. आणि एक दिवस ते ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना कानावर माझे एक ओवी पडली आणि त्या ओवीनं माणूस कोण आहे हा कसा ओळखायचा आम्हाला ज्ञानेश्वरीची ओवी आहे. माणूस जाणीजे बोले झाड जाणीजे फुलावून कळतं आणि माणूस बोलण्याहून कळतो. मी सोपं सांगतो, ही ज्ञानेश्वरी भाषा नाही कळायची. तुम्ही कुठल्याही हायस्कूलमध्ये जा, कुठल्याही शाळेत जा, तिथला प्राचार्य हेडमास्तर कधीच आरे कार्य करणार नाही पण चपराशी धड बोलणारच नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला जा, तिथला PSI फौजदार कधी आरे कार्य करणार नाही पण होमगार्ड सरळ बोलणारच नाही. समजून घ्यायचं माणूस जाणे जे बोले झाड जाणे जे फुले. झाड फुलावून कळतं. काही गोष्टी लक्षणावरून कळत असतात, काही गोष्टी लक्षणावरून कळतात पण लक्षणावरून कळालेल्या गोष्टी या खऱ्याच असतात असं नाही. कधी कधी भ्रम सुद्धा असतो. आम्ही दिंडीतून आल्यावर 17 दिवस घरी भांडण होते शेजाऱ्यांच्या आणि आमच्या. तुमच्या घरी भांडणं होतात का? भांडणं होतात म्हणून तर आम्ही बाहेर आहे. जर 3 जर जीव लावला तर आम्ही कीर्तनाला कशाला येतो? घरी बरं भांडणं आहे. बरे झाले देवा बाईलं कर कशा. ज्याला बायको भांडकुदळ भेटली त्याच्यासारखा भाग्यवान माणूस नाही. विठ्ठल भांडण काय त्या ठिकाणी मी सांगतो मला हे मुद्दा मांडायचा. काय झालं की दिंडीतून आलो, कपडे काढले, बायको देऊन टाकले. म्हटलं गड्या मी चाललो कीर्तनाला. बायकोनं कपडे धुवायला काढले पण कपडे धुतले नाही. एक धोतर थैलीत घालून तसंच ठेवलं. हे काल सकाळपर्यंत चाललं आणि मी काल सकाळी जवळच कीर्तन होतं म्हणून घरी मुक्कामाला गेलो होतो. आणि घरी गेल्यानंतर घरी गेलो, जी बायको मग खुलावून जिनं पाठवलं होतं ती टाटा नाही बाय बाय नाही. अरे बिघडलंच काय? मग मी म्हातारीला विचारलं, आई मला अजून आईला विचारलं. म्हणलं मा म्हणे काय? म्हणलं काय डिशिम दोघीची. चांगली बायको बिघडली कशाने अचानक? डिशिम काय? तसं काहीच नाही बापा. पोराला विचारलं म्हणलं का रे काय शेजारणीची काही एकमेकीच्या धरून पुरवठ्या करती हाना मारी हो? तसं काय नाही. म्हटलं बिघडलं काय? बरं तिला विचारायला गेलो. म्हटलं काय झालं? शब्द बोलू नका. आता कायच करावं सांगायला तयार नाही. असं म्हणलं आता नाही सांगत जळू द्या. पण तेवढ्यात आमचे काका आले आणि मी काका म्हणून सांगितलं. म्हटलं काका अचानक वातावरण बदललं बा. लगेच काका गेले आणि विचारलं काका काय झालं? काय झालं म्हणजे तुम्ही सांगत होता पोरगा नुसता बँकेत नाही महाराज पण आहे, चांगला सद्गुणी आहे. आणि मग जर इतका चांगला होता मग मी असताना दुसरीची भानगड कराव काहून? चुलत्याची